प्रणाम. आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक दिव्य उपाय आणि उपचार जो पाण्याशी संबंधित आहे आणि तो दर पौर्णिमेला केला जातो. त्याद्वारे आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप फायदा होतो. आपल्या वास्तूतील दोष निघून जाण्यास मदत होते आणि दुसरं, पाण्यावर ही प्रक्रिया करणार असल्यामुळे आपल्याला आरोग्य संपन्न पाणी प्यायला मिळते. तर चला हा उपचार जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी गुरुला सुरुवात करण्यापूर्वी माझे गुरु सद्गुरु, माझे माता पिता, तसेच या ब्रह्मांडातील सर्व वैश्विक शक्ती आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, नवग्रह देवता, नक्षत्र देवता यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, दर पौर्णिमेला हा उपाय केला जातो. या उपायामुळे आपल्या वास्तूतील वास्तुदोष देखील नष्ट होतो. म्हणजे नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी हा एक छोटा उपाय आहे. तो म्हणजे अगदी साधा सोपा की एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये पाणी भरायचं, स्वच्छ पाणी पिण्याचं, आणि ते स्वच्छ पाणी पिण्याचं भरल्यानंतर हा ग्लास पूर्णतः आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा. आणि ठेवल्यानंतर ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यानंतर त्या जलदेवतेला प्रार्थना करायची, हे जलदेवता, या वास्तूमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, दृष्ट वाईट शक्ती आहे, त्या सर्वांना तुझ्यामध्ये सामावून घे. असे निवेदन करून आपण ज्या परमेश्वराला मानतो, जो मंत्र जपतो, त्याच्या 11 वेळा श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ 11 वेळा नामस्मरण करून ते जल ईशान्य कोपऱ्यात ठेवून द्या. आणि पूर्ण पौर्णिमा सकाळी 8ला चालू 8:30ला चालू होते, त्याच्या आधी भरून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी पौर्णिमा सकाळी 8ला चालू होते तेव्हा भरून ठेवा. आणि शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ते तिथेच असू द्या. आपल्या घरातली कामे उरकल्यानंतर, आपलं आवरल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो ग्लास, त्या ग्लासला नमस्कार करून ते पाणी असं उचलायचं. आणि आपल्या घरामध्ये जी कुंडी आहे, तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही वृक्षाला ते पाणी अर्पण करायचं. यामुळे असा फायदा होतो की आपल्या वास्तूमध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा ज्या दृष्ट वाईट शक्ती आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये मानसिक स्वास्थ्य ढासळणे किंवा आजारपण येणे, अशा अचानकपणे उद्भवणाऱ्या गोष्टी उद्भवत नाही. हे जल त्यामध्ये त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेतो. म्हणून दर पौर्णिमेला नक्कीच तुम्ही हा उपाय करा. अमावस्येला देखील करा. फक्त हे पाणी ईशान्य कोपऱ्यातच ठेवायचं, ते झाकून ठेवायचं नाही. पौर्णिमा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाली, आवरल्यानंतर सावकाश हे पाणी घ्यायचं. तुमच्या घराबाहेर एखादा वृक्ष असेल तर त्याला घाला, नसेल तर तुळशी सोडून दुसऱ्या कोणत्याही वृक्षाला हे पाणी तुम्ही घालू शकता. तसेच पहा की एक स्वच्छ काचेचा ग्लास घ्या, धुवून घ्या, त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरा आणि दोन्ही तळहात आपले असे दोन्ही तळहातांचे घर्षण करा. आणि दोन्ही तळहातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रापाशी ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. कल्पना करा, या ब्रह्मांडातील प्रत्येक दैवी शक्ती आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडताना कल्पना करा, नकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरातून बाहेर फेकली जाईल. अशा रीतीने आपल्या ते नकारात्मक ऊर्जानंतर एक पाण्याने भरलेला ग्लास आपल्या हातामध्ये घ्या. त्या ग्लासवरती ओम काढा, ओम. त्रिशूल काढा, त्रिशूल. आणि स्वस्तिक म्हणून काढा. एकदा काढायचं, 3 वेळाचं. ओम, त्रिशूल, स्वस्तिक. त्यावर आपला हात ठेवा आणि कल्पना करा की चंद्राची शुभ्र दिव्य ऊर्जा प्रकाश किरणे
तुमच्या तळहातातून या जलामध्ये प्रवाहित होत आहे. हे पाणी चंद्राच्या ऊर्जा प्रकाशाने ऊर्जामय ऊर्जांकित होत असून चमकत आहे आणि ऊर्जामय होत आहे. हे जल, हे दैवी प्रकाश या पाण्यातून माझ्या शरीर मन आत्म्याला शुद्ध कर आणि या जलाद्वारे माझ्या आभा मंडळातील, माझ्या वास्तूतील, माझ्या शरीरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट कर. प्रत्येक पेशीमध्ये, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आरोग्य, शक्ती, ऊर्जा आणि शांती भरभरून वाहते. असे या पाण्याला परमिशन करा आणि हे पाणी समोर ठेवून त्या पाण्याला तुम्ही जो काही मंत्र जपता, नाही तर श्री स्वामी समर्थांची एक माळ जपा किंवा जो गुरुमंत्र असेल तो जप करा आणि हे पाणी हातात घेऊन संध्याकाळी, आज रात्री ज्यावेळेस चंद्र पौर्णिमा आहे त्यावेळेस रात्री चंद्रप्रकाशात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी पौर्णिमा संपल्यानंतर आपल्याला पिण्यासाठी घ्या. त्यानंतर 3 ते 4-5 वेळा हातातून वाहणाऱ्या ऊर्जेकडे पहा आणि कल्पना करा हे जल माझ्या पिण्यासाठी ऊर्जांकित आणि आरोग्यमय झालेले आहे. या जलाच्या प्राशनाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झाले. हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहे. त्याला जराही खर्च नाही, साधे सोपे उपाय आहेत आणि संपूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा झाल्यानंतर पहिल्या उपायातलं पाणी तुम्ही झाडाला घाला. हे दुसरं पाणी आपलं पिण्यासाठी. पाणी पिल्यानंतर धन्यवाद चंद्राच्या ऊर्जेचे धन्यवाद माना, वैश्विक ऊर्जेचे धन्यवाद माना आणि या विश्वातील प्रत्येक शक्तींचे धन्यवाद माना. या संपूर्ण ऊर्जा प्रणालीत वैश्विक शक्तीद्वारे हे ऊर्जांकित झालेले जल, त्याचेही धन्यवाद माना. जय जय रघुवीर समर्थ. अशा तऱ्हेने छोटेसे 2 अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून पहा. त्याद्वारे तुमचे शरीर, मन, स्वास्थ्य, आत्मा तर उत्तम आणि सुदृढ, सक्षम तर होतील, परंतु तुमच्या वास्तूतील सकारात्मक ऊर्जा भरभरून वाहतील. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.